So, for description of any call or for the processing of call, you need to have to go through some three steps. Basically, there are total three steps included when you are doing call to someone. So, very first step is the registration of your mobile into GSM network. After that, the initialization or the origination of call means the ringing mode is started. Then whatever the communication, after completion of communication, the mobile termination of call is takes place, means termination call, origination and the registration. These are the three steps. Very first step is registration, then call origination, then call termination. So very first, here you can observe the MS registration or the mobile station registration इन जी एस एम नेटवर्क. म्हणजे काय की होतंय की ज्यावेळेस तुम्ही कॉल करताय, मला काय करायचंय, माझा मोबाईल पहिले माझ्या जी एस एम नेटवर्कला एंटर करून त्यानंतर रजिस्टर करून त्यानंतर नेक्स्ट जो ज्याला आपण कॉल केलेला आहे त्याच्या जी एस एम नेटवर्क सोबत काय करावं लागतं, आपल्याला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करावी लागते. देन मग तुमचं काय होतं, कॉल इनिशियलाइज होतं. म्हणजे काय की जेव्हा मी नंबर डायल करते, नंबर डायल केल्यानंतर नंबरचं काय होत आहे, पहिले व्हेरिफिकेशन केलं जातं. व्हेरिफिकेशन करण्यासाठी मला काहीतरी जी काही इनिशियलायझेशन प्रोसेस आहे, म्हणजे फोन केल्यानंतर कधी कधी जसं लँडलाईनमध्ये काहीतरी प्रोसेसिंग ट्यून ऐकायला यायचं आपल्याला किंवा बीप ट्यून ऐकायला यायच्या, तसंच सेम वे आपल्याला मोबाईलमध्ये जरी आपल्याला समजत नसेल तर जो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सचा ड्युरेशन पिरियड असतो किंवा ड्युरेशन असतो, त्या दरम्यान जी काही प्रोसेस होते ती असते तुमची रजिस्ट्रेशनची. मोबाईल नेटवर्कला रजिस्टर करायचं असतं. सो याच्यामध्ये इनिशियली काय होतं की ज्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्ही ऑन करताय आणि नंबर डायल करण्यासाठी तुम्ही मोबाईल ऑन करताय, तर इनिशियल प्रोसेसला काय असते की मोबाईल ऑन केल्यानंतर युअर मोबाईल स्टेशन मस्ट बी रजिस्टर्ड इन टू जी एस एम नेटवर्क. सो फॉर दॅट पर्पज इट हॅज टू फर्स्ट रिक्वेस्ट फॉर दी चॅनल. सो हा काय करणार आहे, एम एस इट विल रिक्वेस्ट फॉर दी चॅनल. Channel is nothing but the random access channel, because you're doing some operation, means you're transmitting data or you're work with some traffic type of signals. ट्रॅफिक चॅनल तुम्ही बघितलं असेल, ट्रॅफिक चॅनलमध्ये आपण काय करायचं की व्हॉइस सिग्नल, डेटा मेसेज, एनिथिंग यू आर ट्राईंग टू सेंड टू सम युअर फ्रेंड. ओके, सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक रॅन्डम अलोकेशन इज नेसेसरी. सो चॅनल रिक्वेस्ट तुम्ही सेंड करताय आर एस सी एच थ्रू. आर एस सी एच म्हणजे काय की एक रॅन्डम चॅनल असेसमेंट रिक्वेस्ट तुम्ही सेंड करताय फॉर दी पर्पज ऑफ ट्रान्समिशन ऑफ सिग्नल और दी ट्रान्समिशन ऑफ ट्रॅफिक ओव्हर दी दॅट एरिया. सो याच्यामध्ये पहिले तुम्ही रिक्वेस्ट करता, कोणाला रिक्वेस्ट करता, टू दी बेस ट्रान्झिव्हर स्टेशन. अँड दिस बेस ट्रान्झिव्हर स्टेशन इज नथिंग बट युअर टॉवर प्रेझेंट इन युअर एरिया. मग तुम्ही टॉवरशी कनेक्ट होता, टॉवरकडनं सिग्नल कोणाला जातो, बेस स्टेशन कंट्रोलरला. बेस स्टेशन कंट्रोलर काय करतोय, चॅनल रिक्वेस्टची जी काही रिक्वेस्ट आहे ती ऍक्सेप्ट करतो आणि इट विल सेंड अन ऍक्नॉलेजमेंट. ऍक्नॉलेजमेंट कशी सेंड केली जाते की ऍक्नॉलेजमेंट इज सेंड विथ द हेल्प ऑफ स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल. ठीक आहे, तर स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल कडनं ती ऍक्नॉलेजमेंट सेंड केली जाते. सो बीएससी कमांड्स बीएस. BTS is nothing but your base station or the mobile station. It commands to base to allocate free SDCCH. सो चॅनल रिक्वेस्ट झाल्यानंतर हा काय करतोय, त्याला एक फक्त फ्री स्पेस प्रोव्हाइड करतोय. फ्री स्पेस म्हणजे काय की फ्रिक्वेन्सी अलोकेट करतोय इन शॉर्ट. सो इकडनं काय होतंय, फ्रिक्वेन्सी अलोकेशन विल टेक्स प्लेस. दॅट फ्रिक्वेन्सी विल बी यूज बाय दिस मोबाईल स्टेशन टू प्रोसेस दी कॉल. ओके, सो मोबाईल स्टेशनला इनिशियलायझेशन म्हणजे तुम्हाला कॉल डायल करायचे, म्हणजे तुम्हाला काहीतरी फ्रिक्वेन्सी मिळाली पाहिजे, त्या फ्रिक्वेन्सीने तुमचा सिग्नल काय झाला पाहिजे, ट्रान्समिट झाला पाहिजे. सो तुम्ही काय करता, इकडनं रिक्वेस्ट करता. चॅनल ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर ती ॲक्नॉलेजमेंट जी काही रिसिव्हिंग चॅनल किंवा स्पेस अलोकेट झालेलं आहे याचं ॲक्नॉलेजमेंट परत बी एस सीला सेंड केलं जातं. नंतर बी एस सी काय करतोय, स्टँड अलोन चॅनल डेडिकेटेड कंट्रोल चॅनलची रिक्वायरमेंट पुटअप करतो. तर ही कशासाठी रिक्वायरमेंट दिलेली जाते, स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनलमध्ये काय फंक्शन होतं, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सगळ्या टाईपचे चॅनल स्टडी केले होते. स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनलमध्ये सिम्पली फंक्शन काय होत आहे की जे काही तुमचे ट्रॅफिक ओरिएंटेड डेटा जो असतो, जो तुम्हाला ट्रान्समिट करायचा असतो, तो ट्रान्समिट करताना तुम्हाला यू हॅव टू सिग्नलिंग परफॉर्म करायचे, म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची. सो सिग्नलिंग ऑपरेशन जे आहे, ऑल टाईप ऑफ सिग्नलिंग,
दॅट ऑपरेशन्स आर परफॉर्म विथ द हेल्प ऑफ स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल. ठीक आहे. सो मग हा काय करणार आहे, एक असाइनमेंट. आता ही फक्त काय दिलंय त्यांनी, ओपन स्पेस दिले किंवा फ्रिक्वेन्सी दिलेली, पण ही फ्रिक्वेन्सी यूज करायची आहे तुम्हाला, किंवा ते अलोकेशन यूज करायचं, किंवा तो चॅनल यूज करायचा आहे. सो फॉर दॅट पर्पज द सिग्नलिंग इन्फॉर्मेशन इज नेसेसरी. सो सिग्नलिंग कनेक्शन जे आहे मोबाईलशी रिलेटेड, ऑल दिस डेटा विल बी provided. For that purpose, BSC will command to BTS to assign a SDCCH channel so that data transmission with the help of traffic channel can be takes place. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हा काय करणार, एक चॅनल असाइनमेंटची रिक्वेस्ट सेंड करतो. सो मोबाईल स्टेशन काय करतो, चॅनल असाइनमेंटची रिक्वेस्ट सेंड करताना की सिम्पली आता त्याला काय करायचं, नंबर डायल केलेला आहे, असं अझ्युम करा की तुम्ही नंबर डायल केलेला आहे, आणि नंबर डायल केल्यानंतर हा नंबर जो आहे त्याचं व्हेरिफिकेशन नेसेसरी असतं. त्याच्यासाठी त्याचं काय लागणार आहे की तुम्ही ज्या मोबाईलवरनं तुम्ही नंबर डायल केलेला आहे त्याचा तुमचा TMSI नंबर किंवा लोकेशन ॲसेस आयडेंटिटी नंबर जो काय असेल तो सेंड केला जातो. कशाच्या बेसिसवर, जेव्हा तुम्हाला स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल अवेलेबल होत आहे, अवेलेबल झाल्यानंतर त्याचं तुम्ही काय करताय, यूज करताय फॉर दी डेटा ट्रान्समिशन ऑर फॉर ट्रान्समिटिंग दी सिग्नल. सो सिग्नल कोणत्या टर्म्समध्ये असतो, फॉर्ममध्ये असतो, इन टर्म्स ऑफ टेम्पररी मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी अँड ऑल्सो इन टर्म्स ऑफ LAI. आता हा LAI कधी यूज होतो, ज्या वेळेस पहिले तर तुम्ही काय करता, टेम्पररी लोकेशन तुमचं सेंड करता, टेम्पररी मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी नंबर सेंड करता, दॅट नंबर विल बी रिसिव्ड बाय BSC. ओके. सो BSC विल सेंड दिस डेटा टू द गेटवे MSC. गेटवे MSC का यूज केलेला आहे, मी ऑलरेडी सांगितलं, इफ यू आर नॉट प्रेझेंट इन युअर ओन GSM नेटवर्क, in that case a foreign MSC network is generated and that foreign MSC network is called as gateway MSC. okay. सो गेटवे MSC ला ही लोकेशन अपडेशन रिक्वेस्ट सेंड केली जाते की त्या एरियातलं तुमचं लोकेशन काय होतंय, अपडेट होतंय. हे लोकेशन व्हेरीफाय करायचं असतं मला. व्हेरीफाय करण्यासाठी डेटा कुठे जातोय, व्हिजिटर लोकेशन रजिस्टरला जातो. व्हिजिटर लोकेशन रजिस्टरमध्ये जनरली तुमचा IMSI नंबर सेव्ह केलेला असतो. जर हा IMSI नंबर आणि TMSI नंबर जर क्रॉस चेक झाला किंवा मॅच झाला तर त्यावेळेस काय होतं की VLR HLRला सिग्नल सेंड करतो. सॉरी, एक मिनिट, इकडनं लोकेशन अपडेशन रिक्वेस्ट येते, म्हणजे TMSI नंबर जातो, TMSI नंबर VLRला जातो, VLR काय करतो, रिक्वेस्ट करतो HLRला दॅट इफ TMSI नंबर इज अवेलेबल ऑर नॉट इन इट्स HLR. होम लोकेशन रजिस्टरमध्ये IMSI नंबर असतो आणि व्हिजिटर लोकेशन रजिस्टरमध्ये तुमचं टेम्पररी लोकेशन असतं. सो होम लोकेशनमध्ये जो तुमचा IMSI नंबर असतो तो रिक्वेस्ट केला जातो. जर तो आणि हा मॅच झाला, तुमचा टेम्पररी मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी आणि जो IMSI नंबर आहे, मोबाईल इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी, दोन्ही मार व्हेरीफाय झाले तर VLR काय करतो, डायरेक्टली तुमचं कनेक्शन प्रोसेस करतो आणि अप्रूव्ह करतो इन शॉर्ट, आणि तुम्हाला काय होतंय, कॉल कनेक्टिव्हिटीची प्रोसेस किंवा तुमचा मोबाईल काय होतो, रजिस्टर होतो त्या करस्पॉन्डिंग GSM नेटवर्कमध्ये. सो ही प्रोसेस डायरेक्टली होते. पण इन केस जर HLR मध्ये तो डेटा अवेलेबल नसेल, इन दॅट केस VLR will cross check that in HLR there is no such a number is available or it is not verified, then VLR will request for the IMSI number of that user. Okay, so it will sends the request for the IMSI number. So for this IMSI is used for the authentication and verification purpose. So हा काय करतोय, मग हा कुठे जातोय, from VLR to GMSC, GMSC will send it data to BSC, BSC to BS, म्हणजे काय, तुमच्या टॉवरकडनं परत MS ला, म्हणजे तुमच्या मोबाईलकडे ती रिक्वेस्ट येते. मोबाईल काय करतो तुमचा, मोबाईल स्टेशन, इट विल सेंड्स दी IMSI. तो करस्पॉन्डिंग तुमचा जो काही IMSI नंबर आहे तो सेंड केला जातो. सेंड केल्यानंतर मग तो ॲक्च्युअल HLR मध्ये ऑलरेडी जो तुमचा सेव्ह असतो नंबर, तो आणि तुमचा IMSI नंबर दोन्ही मॅच होतात आणि ऑथेंटिकेशन प्रोसेस काय होते, कम्प्लीट होते. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑथेंटिकेशन प्रोसेस, MS will send the acknowledgement that authentication process has been completed and then the stand alone channel is get released. म्हणजे काय की ही फक्त काय होतं की सिग्नल कनेक्शन किंवा तुमच्या मोबाईलला नेटवर्क अवेलेबल झालेलं आहे. हे सगळी प्रोसेस कधी होते, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल ऑन करता, तुम्ही बघत असाल तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड इनिशियलायझेशन होत असतं प्रोसेस. वोडाफोनचं कार्ड आहे की आयडियाचं काय, मग ते टॉवर तुम्हाला जे डिस्प्ले होत असतात मोबाईलमध्ये, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नेटवर्क अवेलेबल आहे की नाही
तुम्ही रजिस्टर झालाय की नाही, ह्या सगळ्या गोष्टीची साठी हा जो असतो तो इट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ युअर मोबाईल इन टू GSM नेटवर्क. सो ही नॉर्मल प्रोसेस परफॉर्म होते. सो काही वेळेस आता हा LAI कधी यूज होतो? LAI कधी यूज होणार आहे की ज्या वेळेस तुमचा TMSI हा ह्या मोमेंटला जे आहे, मी जे सांगितलं की इनिशियली काय होतं की TMSI सेंड केला जातो. TMSI जर HLR मध्ये सेव्ह नसेल आणि तो मॅच होत नसेल तर HLR काय करतो, याला मेसेज सेंड करतो. मग VLR काय करतो, IMSI नंबर रिक्वेस्ट करतो. सो IMSI नंबर रिक्वेस्ट करण्यापूर्वी तो काय करतोय, लोकेशन अपडेट करत असतो. हे जे काही लोकेशन आहे मोबाईलचं सध्याचं, ते लोकेशन अपडेट करून मग करस्पॉन्डिंग त्या MSC ला तो डेटा सेंड केला जातो किंवा सॉरी रिक्वेस्ट केला जातो की आय नीड द IMSI नंबर ऑफ दॅट युजर. सो ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट सेंड होते. सो दिस इज नथिंग बट दी MS रजिस्ट्रेशन इन GSM नेटवर्क. इन शॉर्ट, जेव्हा तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करता आणि स्विच ऑन करता किंवा नव्याने सिम कार्ड इन्सर्ट करता, ज्यावेळेस ती इनिशियलायझेशन प्रोसेस होते, तुम्ही डिफाईन करताय तुमचं वोडाफोनचं नेटवर्क आहे की आयडियाचं नेटवर्क आहे की रिलायन्सचं नेटवर्क आहे, आणि तुम्हाला जे काही मोबाईलवर सिग्नल्स दिसतात किंवा टॉवर्स डिस्प्ले होतात, दॅट ऑल पार्ट्स इज ऑल रिलेटेड टू रजिस्ट्रेशन ऑफ युअर मोबाईल इन टू इट्स GSM नेटवर्क. सो ही प्रोसेस होते. इन केस यू, आणि ही पण प्रोसेस कधीची आहे की इथे आयदर MSC असेल किंवा गेटवे MSC असेल. गेटवे MSC कधी असतो, जर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर GSM नेटवर्कमध्ये नसाल, तुम्ही बाहेरच्या GSM नेटवर्कमध्ये प्रेझेंट असेल. इन दॅट केस इट हॅपन्स. ओके. सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. डाऊट असेल तर विचारू शकता. हा, समजलंय की नाही समजलंय? आणि हे समजण्यासाठी बेसिकली तुम्हाला मेन काम काय करावं लागणार आहे, टाइप्स ऑफ चॅनल्स इन GSM नेटवर्क. ओके, ते तुम्हाला आधी लर्न असले पाहिजे. प्लस तुमचं GSMचं आर्किटेक्चर लर्न असलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की ही प्रोसेस कशी होते एक्झॅक्टली.